पुण्यनगरीतील सर्वात प्रतिष्ठेची मानण्यात आलेली चित्रकला व किल्ला स्पर्धा 2018 चे बक्षीस वितरण समारंभ हडपसर येथील भोसले गार्डन या ठिकाणी संपन्न झाले असून सदर कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बापू दत्तात्रय ससाणे यांनी केले होते। सदर कार्यक्रमामध्ये बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले असून सावली या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे मत नगरसेवक योगेश बापू दत्तात्रय ससाणे यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाप्रसंगी पुण्यनगरीतील ज्येष्ठ मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित होते। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर प्रमुख पदाधिकारी देखील यांची उपस्थिती लक्षणीय होती। प्रामुख्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योगेश बापू ससाणे काम करत असून सदर कार्यक्रमाची नोंद इतरही लोकांनी घ्यावे असे मत माननीय अजितदादा पवार यांनी व्यक्त केले। सदर चित्रकला स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील व विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघातील एकूण 94 शाळांनी सहभाग घेतला असून 80,000हून जास्त विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग होता व किल्ला स्पर्धेमध्ये 1,135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता। पुण्यनगरीला ऐतिहासिक वारसा हा वेळोवेळी लाभलेला आहे। पुणेरी पाटे असतील किंवा पुणेरी वाडे आणि शनिवार वाडा अशा असंख्य दैदिप्यमान सांस्कृतिक वारसा या पुण्यनगरीने जपला आहे। माझ्या समवेत पुणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक माननीय ससाणे सर आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी किल्ले आणि चित्रकला स्पर्धा ही मोठ्या प्रमाणावरती भरवणार एकूण 94 शाळांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता आणि 80,000हून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। तर सर तुम्हाला सावलीच्या माध्यमातून हा उपक्रम का राबवावा ही आयडिया होती? सावली 2011 साली स्थापन केली होती। महिला सक्षमीकरणाच्या साठी आम्ही सावलीच्या मार्फत महिलांना मोफत प्रशिक्षण केंद्र केलं होतं। त्याच्यामध्ये आपण संगणक, स्पोकन इंग्लिश असेल, कराटे असेल, योगासन असेल, शिवणकाम असेल असे अनेक प्रकारचे कोर्सेस महिलांना मोफत उपलब्ध केले। 2012 साली ज्यावेळेस महिलांची संख्या खूप वाढायला लागल्यानंतर लहान मुलं मला येऊन बोलायला लागली की बाबू महिलांसाठी करता आमच्यासाठी काहीतरी करा। मग चित्रकला स्पर्धा डोक्यात आली, मग चित्रकला चालू केली। त्याच्यानंतर पुढच्या वर्षी किल्ले स्पर्धे घ्यावी असं वाटायला लागलं म्हणून मी किल्ले स्पर्धा चालू केली आणि आता जवळपास 6-7 वर्ष आहे दोन्ही स्पर्धांचं। 60-70 किल्ले आणि 200-250 चित्रकला यापासून या स्पर्धेची सुरुवात झाली होती। आता किल्ल्यांचं साधारण 1200च्या आसपास किल्ले होतात आताची 850 दरवर्षी आणि चित्रकलेचं साधारण 12-13 हजार होत होते। तर यावर्षी शाळा पातळीवरती राबवावं असं ठरलं। मग लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त डिसेंबरमध्ये ही स्पर्धा चालू केली। सुरुवातीला असं वाटलं होतं की महापालिकेच्या 20,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू, तर 20,000चे 40 झाले, 40चे 50 झाले। आता 80वरती आल्यानंतर ते स्पर्धा लॉक केली नाही, कारण 94 शाळांमध्ये स्पर्धा घेतली। 94 शाळांमध्ये त्या शाळावाईज केंद्रावाईज बक्षिसं काढली। जवळपास ती बक्षिसाची संख्याच 3,500 ते 4,000 झालेली आहे। त्यांना आपण प्रशस्तीपत्रक देणार आहोत। त्याच्यातनं मग परत इथं आज जे बक्षीस वाटप केलं ती साधारण 46 मुलं बोलवली, म्हणजे बालवाडीपासून ते 10वी-12वीपर्यंत प्रत्येक फॅकल्टीमधनं 3-3 विजेते आम्ही डिक्लेअर केले। त्यांचा आज बक्षीस समारंभ या ठिकाणी माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला होता। याच्यामध्ये कोंडव्यापासून मुंडव्यापर्यंत हडपसर विधानसभा मतदारसंघातील बहुतेक सर्व शाळा झालेल्या आहेत, परंतु यातनं माझा कॉन्फिडन्स आज वाढला आहे की 80,000 विद्यार्थ्यांपर्यंत मी सहज पोचलो। त्याला शाळा चालक असतील, त्यानंतर शिक्षक असतील, सगळ्यांनी मला मदत केली। यावर्षी आता गतवर्षी परत एकदा अशी स्पर्धा, परंतु गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नाव नोंदवण्यासाठी किमान 2 लाख विद्यार्थ्यांचं टार्गेट करून हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक छोटी मोठी शाळा, खाजगी असेल, सरकारी असेल, रयत शिक्षण संस्थेचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे। 20,000 विद्यार्थी फक्त रयतमधनं मिळाले। अशा पुणे महानगरपालिकेचे 20,000 विद्यार्थी मिळाले आणि बाकीचे 40,000 विद्यार्थी आम्हाला इकडनं खाजगी शाळांमधनं 60,000 विद्यार्थी मिळाले। पुढच्या वेळेस मात्र एकूण एक शाळा घेण्याचा प्रयत्न आहे आणि गिनीज वर्ल्डमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी, नाव नोंदवण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाणार आहे। ती स्पर्धा एकाच दिवशी एकाच वेळी अनेक केंद्रांवरती घेणार। सकाळ यामध्ये परीक्षा घेत असते दरवर्षी सकाळ चित्रकला, परंतु ते राज्यामध्ये घेते। आम्ही फक्त हडपसर परिसर याच्यामध्ये धरला, त्यातल्या हडपसर विधानसभा मतदारसंघ जर लक्ष केंद्रित केलं तर त्याच्यामध्ये 2 लाख विद्यार्थी, म्हणजे हा आकडा खूपच सकाळच्या मानाने मग एरिया जर पाहिलं तर मोठा असेल। आम्हाला सकाळशी तुलना नाही करायची, सकाळ मोठंच आहे,
परंतु सकाळपासून मी प्रेरणा घेतली. सकाळ जर 10 लाख विद्यार्थ्यांना बसवतं, परंतु मी राज्यभरामध्ये राबवू शकत नाही, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये मी नक्कीच राबवू शकतो. मला त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील, शाळा असतील, मुलं असतील, नक्कीच सहकार्य करतील. त्यामुळे पुढची स्पर्धा ही माझी गिनीज वर्ल्ड बुकसाठी असेल आणि ती किमान 2 लाख विद्यार्थ्यांसाठी असेल. किल्ल्यांसंदर्भामध्ये सुद्धा आता किल्ल्यांचा आवाका वाढणार आहे. मी मुंडव्यापासून कोंढव्यापर्यंत किल्ले पाहायला जात असतो दरवर्षी. यावर्षी शाळेंचे विद्यार्थी वाढल्यामुळं त्यांच्याशी मी संवाद साधताना मी सांगितलं यावर्षी किल्ले बनवा. त्यामुळं मला यावर्षी अंदाज आहे की किमान 10,000च्या पुढे किल्ले असतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. ह्याचा उद्देश एकच आहे की मुलांना इतिहासाशी नातं जोडलं पाहिजे, त्यांना मातीशी नातं जोडलं पाहिजे. आजकालच्या कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या युगामध्ये मुलं मातीत खेळतच नाहीत, ग्राउंडमध्ये खेळत नाहीत. त्यामुळं ती परत पूर्वपदावरती येण्यासाठी खरं तर ते मातीशी नातं त्यांचं जोडण्यासाठी किल्ले स्पर्धा आहे. चित्रकला स्पर्धा आपण जे पिक्चर पाहिला मध्ये तारे जमीन पर, त्याच्यामध्ये फक्त अभ्यासातच हुशार असेल असं नाही, तो चित्रकलेतनं सुद्धा एखादा मुलगा चमकू शकतो. म्हणून यावर्षीच्या चित्रकला स्पर्धेमध्ये मी विषय दिला नव्हता, फ्री हँड दिलं होतं. मुलांच्या मनातलं, त्याच्या मेंदूतलं, त्याच्या डोक्यातलं त्या कागदावरती उतरवण्यासाठी ही स्पर्धा होती. आमच्या परीक्षकांना खूप त्रास झाला त्याचा, की त्याचे नंबर्स काढताना खूप निकष लावायला लागले. पण हरकत नाही, मी त्या 5 शिक्षकांनी जी मला मदत केली त्यांचे मनोमन आभार मानतो. आज या कार्यक्रमाला किमान 6-7 हजार मुलं असतील, त्यांचे पालक असतील, त्यांचे पण मी आभार मानतो. सर्व शिक्षक, सर्व संस्था चालक यांचे आभार मानतो की ह्या गोष्टीला मला त्यांनी प्रोत्साहन दिलं. माझ्या मनात काम करायचं आहे, परंतु त्यांनी जर उद्या प्रोत्साहन नसतं दिलं, त्यांनी होकार नसता दिला तर ही स्पर्धा झाली नसती. पुढच्या वर्षीची स्पर्धा म्हणजे ह्या वर्षीची 2019च्या स्पर्धा मात्र लक्षवेधी ठरतील, हेच या निमित्ताने सांगू इच्छितो. आजच्या कार्यक्रमाला अनेक आमच्या पक्षातील किंवा अनेक पक्षातील अनेक दिग्गज नेते आले होते. त्यात अजितदादा पवार साहेब आले होते, 2 माजी आमदार आले होते, पठारे साहेब आले होते, आमचे मित्र विलास लांडे आले होते. या सर्वांचं आणि माझे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पक्षातले नेते, माझे सर्वसामान्य कार्यकर्ते जे मला नेहमी मदत करतात, ते माझे सगळे मित्र, या सगळ्यांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये. त्याबद्दल मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं, जी चिमुकली बसली, अगदी बालवाडीच्या मुलांच्या पण स्पर्धा घेतल्यात आम्ही. काय रंगवता नाही आलं तरी चालेल, पण त्यांनी ते रंगवलं, काही ना काहीतरी गिरगवटवलं, त्या कागदावरती पांढऱ्यावरती काहीतरी रंगवलं. आणि त्या मुलांना ज्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांचं पॅड दिलं, मी प्रत्येक शाळांमध्ये जाऊन जसे कागद दिले होते, त्यांच्याकडनं कागद रंगवून घेतले, त्याचप्रमाणे जाऊन स्वतः त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना एक छत्रपतींचं पॅड दिलेलं आहे. ते पॅड देताना सांगितलं की रोज अभ्यास करायला ज्यावेळेस पॅड घेतात त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पाया पडा, आशीर्वाद घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. हे पण मी शिकवलेलं आहे. त्यामुळे ती मुलं तयार होतील. एक चांगली पिढी घडवण्यासाठी खरं तर ह्या स्पर्धा आहेत. बालवाडीपासनं, पहिलीपासनं घेतो आहे. मोठ्या मुलांना शिकवणं आजकाल फार अवघड झालं आहे, पण ही लहान मुलं मातीचे गोळ आहेत. आपली भूमिका ही नक्कीच कुंभारासारखी आहे. मग आपल्याला त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जर बनवायचं असेल तर त्यांच्या मनावर लहानपणापासून हे संस्कार बिंबवणं गरजेचं आहे. म्हणून ही स्पर्धा घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मुलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पॅडचे खूप वेड आहेत आणि ते वेड, छत्रपती शिवाजी महाराजांचं वेड लावण्याचं काम सध्या चालू आहे. ही मुलं घडतील, ज्यावेळेस मोठी होतील त्यावेळी नक्कीच महाराजांच्या प्रेरणेने ती चांगलं काम करतील. रांजाचे पाटील आयुष्यामध्ये बनणार नाहीत, हेच याच्यावरनं सुचवंसं वाटतं. धन्यवाद. सर, एकंदरीत तुमच्या आईवडिलांची सावली या ठिकाणी प्रामुख्याने आम्हा सर्वांना दिसत होती, तर त्यामागची भूमिका काय होती? आईवडिलांचं स्वप्न आज तुम्ही या ठिकाणी साकार करत आहात आणि पवार साहेबांनी एक कुठेतरी राजकारणाची नाळ प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये रुजवली होती की तुम्ही 80% समाजकारण, 20% राजकारण, त्याबद्दल काय? जो सावलीचा लोगो आहे माझा, तो माझ्या आजी आजोबांचा आहे. माझ्यावरती माझ्या आजी आजोबांचे खूप संस्कार आहेत आणि त्यांच्यामुळंच तर ते सावली नाव मला चिकटलं आहे 2011 साली. आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ही संस्था चालू केलेली आहे. महिला सक्षमीकरण हा त्यातलाच एक भाग आहे. पवारसाहेबांनी जसं त्यांच्या 52 ते 53 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये 80% समाजकारण किंवा 90% समाजकारण केलं, 10%च राजकारण केलं. त्यांचाच कार्याचा आदर्श घेऊन मी लहान मुलांच्या मधनं समाजामध्ये त्यांच्या तळागाळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मुलं घडवायचं काम करतो आहे. नथिंग मोर, बाकी काहीच करत नाही. मुलांना फक्त त्यांच्या कलागुणांना वाव द्यायचं आणि त्या निमित्ताने घराघरामध्ये माझं जे नातं तयार झालेलं आहे. आज कोणत्याही शाळेमध्ये गेलो, कोणत्याही बसमधनं जर पाहिलं मुलांनी, तर मुलं हात करत असतात, टाटा करत असतात, बापू म्हणत असतात.
मला आता मी जे शिकवलं त्यांना त्याची मला आठवण करून देतात की मी आईवडिलांच्या पाया पडलो, मी शिक्षकांच्या पाया पडतो, मी आता खूप खेळतो, मी आता खूप मस्ती घालतो, मी खूप अभ्यास करतो, मी आता मोबाईलवर गेम खेळणार नाही. आणि सगळ्यात शेवटची 7वी मी त्यांना सूचना करतो की महाराजांच्या पाया पडून अभ्यास करा. हे त्यांना घडवण्याचं काम चालू आहे, प्रयत्न चालला आहे. धन्यवाद सर. एकंदरीत शाहू फुले आंबेडकरी विचारसरणी घेऊन निघालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामुख्याने शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता ते नेता असामान्य अशी बापूंची कारकीर्द संपूर्ण पुण्यनगरीने अनुभवलेली आहे. बापूंच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माननीय ससाने बापू यांच्या नावाची कुठेतरी रेंज चालली या ठिकाणी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे. परंतु सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा ते एक नेता हा प्रवास नक्कीच त्यांचा प्रेरणादायी आहे. पुढील राजकीय वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया.